फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर चला सेशनला सुरुवात करूया. आज घेऊया आपण 9 सप्टेंबरच्या इम्पॉर्टंट न्यूज. तर फर्स्ट न्यूज बघूया आपण. ओके, फर्स्ट न्यूज आहे इंडियाने सक्सेसफुली टेस्ट केलेली आहे अग्नि 4 बॅलिस्टिक मिसाईल. तर त्याचे काही की पॉइंट्स आहे, आपण ते की पॉइंट्स बघून घेऊया. इंडियाने कॅरीड आउट केलेली आहे सक्सेसफुली लॉन्च केलेला आहे इंटरमिजिएट रेंज बॅलिस्टिक मिसाईल IRBM अग्नि 4. ओके, तर ती केलेली आहे त्यांनी ओडिसा इथल्या इंटिग्रेटेड टेस्ट रेंज ऍट चंदीपूर. ओके, ओडिसा मधलं जे चंदीपूर आहे तिथल्या इंटिग्रेटेड टेस्ट रेंज मधनं ती मिसाईल जी आहे त्यांनी अग्नि 4 ही लॉन्च केलेली आहे आणि सक्सेसफुली तिला टेस्ट केलेला आहे. तर जे टेस्ट आहे ते टेस्ट व्हॅलिडेट ऑल ऑपरेशन, टेस्ट जी आहे त्यांनी व्हॅलिडेट केलेले आहे ऑल ऑपरेशन्स, टेक्निकल पॅरामीटर्स, कन्फर्मिंग द मिसाईल रिअलाबिलिटी अँड परफॉर्मन्स. ओके, तर सक्सेसफुली ती लॉन्च झालेली आहे. तर कोणाच्या सुपरविजन मध्ये ती लॉन्च करण्यात आलेली आहे? जे लॉन्च आहे ते कंडक्ट करण्यात आलेलं आहे स्ट्रॅटेजिक फोर्स कमांड. ओके, स्ट्रॅटेजिक फोर्स कमांड जे आहे त्यांच्या सुपरविजन मध्ये ते लॉन्च करण्यात आलेली आहे आणि ती रिस्पॉन्सिबल राहणार आहे ती फॉर इंडियाज न्यूक्लिअर आर्सेनल करता. ओके, त्यामुळे काय होणार आहे, जे डिफेन्स आहे त्याला स्ट्रेंथनिंग मिळणार आहे. कशामध्ये मिळणार आहे? या टेस्टमुळे एक सिग्निफिकंट माइलस्टोन जो आहे तो एनहान्स होईल इंडियाचा न्यूक्लिअर डिटरन्स आणि ओव्हरऑल डिफेन्स कॅपॅबिलिटीज मध्ये. म्हणजे जे इंडियाचं जे न्यूक्लिअर डिटरन्स आहे आणि ओव्हरऑल डिफेन्स कॅपॅबिलिटीज आहे ते यामुळे स्ट्रेंथन होणार आहे डिफेन्स सेक्टर मध्ये. अग्नीची जे प्राइम टेस्ट आहे ते इंडियाने आणखी सक्सेसफुली टेस्ट केलेली आहे नवीन न्यू जनरेशन अग्नि प्राइम मिसाईल. तर ही जी अग्नि प्राइम मिसाईल आहे, न्यू जनरेशन अग्नि प्राइम मिसाईल, ही त्यांनी सक्सेसफुली टेस्ट केलेली आहे अब्दुल कलाम आयलँड. ओके, तर इथे त्यांनी ही टेस्ट केलेली आहे आणि जे ट्रायल ऑब्जेक्टिव्ह आहे तर सगळे जे ट्रायल ऑब्जेक्टिव्ह आहे ते मीट झालेले आहे त्या सक्सेसफुली लॉन्च मुळे. न्यूक्लिअर कॅपेबल मिसाईल कोणते आहे? आता जे अग्नि मिसाईल सिरीज आहे ती डेव्हलप केलेली आहे DRDOने आणि ही काय आहे, एक लॉंग रेंज न्यूक्लिअर कॅपेबल सरफेस टू सरफेस मिसाईल सिस्टीम आहे. डिझाईन करण्यात आलेली आहे ब्लास्टर करण्याकरता इंडियाची स्ट्रॅटेजिक डिफेन्स. ओके, तर ही जी मिसाईल आहे ही डिझाईन डेव्हलप केलेली आहे DRDOने, डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशननी. आणि ही जी डिझाईन आहे सरफेस टू सरफेस मिसाईल सिस्टीम आहे, लॉंग रेंज आहे, न्यूक्लिअर कॅपेबल आहे, आणखी डिझाईन करण्यात आलेली आहे ती ब्लास्टर करण्याकरता इंडियाची डिफेन्स स्ट्रॅटेजी. नेक्स्ट बघूया न्यूज. ओके, नेक्स्ट न्यूज आहे INS ताबर. ही यांनी जे INS ताबर आहे तिथे पार्टिसिपेट केलेला आहे 22nd इंडो फ्रेंच नेव्हल एक्सरसाइज मध्ये आणि इंडो फ्रेंच नेव्हल एक्सरसाइज आहे तिचं नाव आहे वरुणा. तर सविस्तरपणे बघूया न्यूज. इंडियन नेव्हीची फ्रंट लाईन वॉरशिप जी आहे INS ताबर यांनी पार्टिसिपेट केलेला आहे 22nd एडिशन जी एक्सरसाइज आहे इंडिया फ्रान्सची जी एक्सरसाइज आहे वरुणा बायलॅटरल नेव्हल एक्सरसाइज आहे. त्यामध्ये 22nd एडिशन मध्ये INS ताबर यांनी ही जी INS ताबीर आहे त्याला त्यांनी पार्टिसिपेट केलेला आहे. जी की झाली ही एक्सरसाइज जी आहे ती हेल्ड झालेली आहे मेडिटेरियन सी मध्ये. ओके, तर इंडियाकडनं काय काय पार्टिसिपेशन होतं, कोणते कोणते जे हेलिकॉप्टर्स आहे INS आहेत तर ते कोणत्या कोणत्या INS आणि हेलिकॉप्टर्सनी पार्टिसिपेट केलेलं होतं एक्सरसाइज मध्ये. तर इंडियन नेव्हीनी रिप्रेझेंट केलेलं आहे बाय INS ताबरनी. ओके, आणि जे शिप बॉर्न हेलिकॉप्टर आहे ते आणि लॉंग रेंज मरीन टाइम रिकन्सिनियस एअरक्राफ्ट P-81. तर हे सगळे जे आहे हे इंडियन नेव्हीनी रिप्रेझेंट केलेले आहे त्यामध्ये एक्सरसाइज मध्ये. ओके, तर फ्रेंचचं पार्टिसिपेशन काय होतं, फ्रेंच यांच्याकडनं कोणत्या कोणत्या हेलिकॉप्टर्सनी एअरक्राफ्टनी पार्टिसिपेट केलेलं होतं. तर फ्रेंच नेव्ही वॉज रिप्रेझेंट बाय FS प्रोव्हेन्स सबमरीन सफरीन अटलांटिक 2 एअरक्राफ्ट, F-20 फायटर जेट्स, MB-339 फायटर्स आणि हेलिकॉप्टर्स NH-90 आणि डॉल्फिन. ओके, तर हे सगळे जे आहे त्यांचे एअरक्राफ्ट
सबमरीन्स आणि हेलिकॉप्टर्स हे सगळ्यांनी पार्टिसिपेट केलेलं आहे 22nd एडिशन मध्ये वरुणाच्या. ऑब्जेक्टिव्ह काय आहे आता वरुणाचा? वरुणा ही हायलाइट करते कमिटमेंट दोन्ही पण नेव्हीजची एनहान्स करण्याकरता इंटरऑपरेबिलिटी आणि फॉस्टर स्ट्रॉंगर मरीन टाइम कॉपरेशन. ओके, तर हा ऑब्जेक्टिव्ह आहे वरुणा या एक्सरसाइजचा. नेक्स्ट हिस्ट्री काय आहे वरुणाची? तर 2001 मध्ये ही एक्सरसाइज जी आहे ती स्टार्ट केलेली होती आणि याचा उद्देश आहे स्ट्रेंथन करणे इंडिया आणि फ्रान्सचे डिफेन्स रिलेशनशिप आणि फॅसिलिटेट करणे एक्सचेंज ऑफ बेस्ट प्रॅक्टिसेस. ओके, जे बेस्ट प्रॅक्टिसेस आहे दोन्ही पण नेव्हीची त्याला एक्सचेंज करण्याला पण ते फॅसिलिटेट करते. फ्रिक्वेन्सी काय आहे? वरुणा ही हेल्ड होते अॅन्युअली आणि जी अॅन्युअली हेल्ड जी होते ती, तर ईच एडिशन हे डिफरंट मरीन टाइम झोनच्या प्लेसेस आहे तिथे घेण्यात येते. ज्याच्यामध्ये इन्क्लूड आहे इंडियन ओशन, अटलांटिक ओशन आणि मेडिटेरियन सी. तर हे जे झोन्स आहे मरीन टाइम झोन्स, तर इथे वेगवेगळ्या मरीन टाइम झोन्सवर एक्सरसाइज आहे त्याचे एडिशन घेण्यात येते. ओके, सो ही वरुणा नेव्हल एक्सरसाइज आहे जी की इंडिया आणि फ्रेंच यांची बायलॅटरल मरीन टाइप एक्सरसाइज आहे. नेक्स्ट बघूया. ओके, नेक्स्ट आहे सेंटरनी अलोकेट केलेले आहे 1400 करोड फॉर रिसर्च अँड डेव्हलपमेंट करता आणि 10,000 करोड हे PLI करता. कशा करता? इन टेक्निकल टेक्सटाईल सेक्टर्स मध्ये. तर बघूया न्यूज आपण. तर सेंट्रल गव्हर्नमेंटनी अलोकेट केलेले आहे 1400 करोड फॉर रिसर्च अँड डेव्हलपमेंट आणि 10,000 फॉर प्रोडक्शन लिंक्ड इनिशिएटिव्ह करता आणि हे सगळे राहणार आहे टेक्निकल टेक्सटाईल सेक्टर्स मध्ये. तर इनोव्हेशनचा फोकस कशावर आहे? ते ऍड्रेसिंग अ कॉन्फरन्स. ओके, जे की विकसित भारत टेक्निकल टेक्सटाईल फॉर सस्टेनेबल ग्रोथ अँड डेव्हलपमेंट आहे. ओके, तर त्याला ऍड्रेस करण्याकरता ही जी कॉन्फरन्स आहे, कॉन्फरन्स घेण्यात आलेली आहे. सो ही घेण्यात आलेली आहे न्यू दिल्लीमध्ये आणि त्यामध्ये युनियन मिनिस्टर ऑफ टेक्सटाईल गिरिराज सिंग यांनी हायलाइट केलेलं आहे की जे गव्हर्नमेंट काय करेल, एम्फसाइज करेल ऑन ऍडव्हान्समेंट इन टेक्निकल टेक्सटाईल्स कडे. ओके, तर ग्रोईंग डिमांड काय आहे? तर कुठे कुठे हे जे टेक्निकल टेक्सटाईल्स आहे ते यूज होणार आहेत, ते जे टेक्सटाईल्स आहे ते. ओके, तर याचा डिमांड कशामध्ये आहे? इन्क्रीजिंग इन सेक्टर सच एज एरोस्पेस, डिफेन्स, हायजीन आणि ऍग्रिकल्चर. तर हे जे वेगळे वेगळे सेक्टर्स आहे या सेक्टर्स मध्ये जास्तीत जास्त डिमांड आहे टेक्निकल टेक्सटाईल्सचा. नेक्स्ट आता सपोर्ट फॉर स्टुडंट्स काय आहे? तर गव्हर्नमेंट यांनी सँक्शन केलेले आहे 50 लाख. ओके, 50 लाख सँक्शन केलेले आहे सपोर्ट करण्याकरता स्टुडंट्सला या सेक्टर मध्ये आणि या इनोव्हेशन मध्ये. PLI चा इम्पॅक्ट काय आहे? PLI म्हणजे प्रोडक्शन लिंक इनिशिएटिव्ह. याचा इम्पॅक्ट काय आहे? तर यामध्ये 40 इंडस्ट्रीज या करंटली वर्क करत आहेत अंडर PLI स्कीमच्या आणि ज्याच्या एक्सपेक्टेड आहे की टू बी मेजर ड्रायव्हर फॉर एम्प्लॉयमेंट जनरेशन बाय 2030. तर 2030 पर्यंत हा जो इनिशिएटिव्ह आहे, ही जी स्कीम आहे, एक्सपेक्ट करत आहे एक मेजर एम्प्लॉयमेंट देण्याचा नेक्स्ट जनरेशनला. ओके, सो सेंट्रल गव्हर्नमेंटनी अलोकेट केलेले आहे 1400 करोड हे रिसर्च अँड डेव्हलपमेंट करता आणि 10,000 करोड फॉर प्रोडक्शन लिंक इनिशिएटिव्ह करता, जे की राहणार आहे टेक्निकल टेक्सटाईल सेक्टर करता. नेक्स्ट बघूया न्यूज. ओके, नेक्स्ट न्यूज आहे पॅराऑलिम्पिकची, पॅरिस पॅराऑलिम्पिक. तर त्यामध्ये इंडियन ऍथलीट प्रवीण कुमार यांनी वोन केलेला आहे, जिंकलेला आहे गोल्ड मेडल इन मेन्स हाय जम्प T64 फिनाले मध्ये. तर त्यांचा जो रेकॉर्ड आहे या गेम मध्ये तो आहे रेकॉर्ड लिप 2.08 मीटरचा आणि त्यांनी एक न्यू एरिया रेकॉर्ड हा सेट केलेला आहे. नेक्स्ट आहे ऍथलीटची अचीवमेंट. तर जे प्रवीण कुमार आहे त्यांच्या काही अचीवमेंट्स आहे बघूया आपण. सो त्यांनी प्रिव्हियसली जे टोकियोमध्ये पॅराऑलिम्पिक जे झालेलं होतं त्यामध्ये त्यांनी सिल्वर मेडल वोन केलेला आहे प्रिव्हियसली टोकियोमध्ये जे झाले होतं पॅराऑलिम्पिक त्यामध्ये, आणि आता त्यांनी गोल्ड मेडल हे पटकावलेलं आहे. आणि यांचे हे जे गोल्ड मेडल त्यांना यावर्षी मिळालेलं आहे त्यामुळे त्यांची जी परफॉर्मन्स आहे ती बेटर झालेली आहे आणखी.
ओके, तर पोडियम फिनिश म्हणजे आता फर्स्ट तर आहे प्रवीण कुमार. ओके, त्यांना गोल्ड मेडल मिळालेलं आहे. सिल्वर आणि ब्रॉन्झ कोणाला मिळालेला आहे तर लोकिडेंट डिरेक जे की आहे USA चे, त्यांनी सिक्युअर केलेलं आहे सिल्वर मेडल. आणि उझबेकिस्तानचे गियोज तेमुरबेक यांनी सिक्युअर केलेलं आहे ब्रॉन्झ मेडल. तो हे आहे मेन्स हाय जम्प T64 फिनाले मध्ये प्रवीण कुमार यांनी वोन केलेला आहे गोल्ड मेडल. आणि नेक्स्ट आहे USA चे लोकिडेंट यांनी सिल्वर मेडल पटकावलेला आहे. आणि उझबेकिस्तानचे गियाझो आहे त्यांनी ब्रॉन्झ मेडल मिळवलेला आहे. नेक्स्ट बघूया न्यूज. ओके, नेक्स्ट न्यूज सुद्धा पॅरिस पॅरालिम्पिक बद्दलची आहे. तर त्यामध्ये नवदीप जे आहे यांनी मेन्स जॅव्हलिन F41 मध्ये गोल्ड मेडल मिळवलेलं आहे. तर या वर्षी पॅरालिम्पिक मध्ये बरेचसे गोल्ड आलेले आहे आपल्याला. टोटल असे 7 गोल्ड मिळवलेले आहे इंडियाने. बघूया सविस्तरपणे न्यूज. तर नवदीप मेडल जे आहे मेन्स जॅव्हलिन F41 यांनी अपग्रेड केलेला आहे टू गोल्ड ऍट पॅरिस पॅरालिम्पिक. ओके, सो इनिशियल परफॉर्मन्स काय होतं त्यांच्या. नवदीप इनिशियली त्यांनी सिल्वर मेडल जिंकलेलं होतं. ओके, तर याच मॅच मध्ये जी ही मॅच झालेली आहे मेन्स जॅव्हलिन F41 मध्ये त्यांनी सिल्वर मेडल जिंकलेलं होतं. पण त्यांचा जो बेस्ट थ्रो होता, पर्सनल बेस्ट थ्रो, तो 47.32 होता मीटर्स. आणि जे इराणियन ऍथलीट आहे बेट सायन्स स्टडी, ओके, तर इनिशियली त्यांनी फर्स्ट पोझिशनवर फिनिश केलेलं होतं, म्हणजे त्यांना गोल्ड मिळणार होतं. आणि त्याचा जो थ्रो होता तो होता 47.65 मीटर. पण त्यांनी जे काही रूल्स असतात ऑलिम्पिक्सचे, वर्ल्ड पॅरा ऍथलीटचे जे रूल्स असतात आणि रेग्युलेशन्स असतात ते त्यांनी व्हायोलेट केलेले आहे. रूल 8.1 हे व्हायोलेट केलेलं आहे त्यांनी. तर त्यामुळे त्यांना डिस्क्वालिफाय करण्यात आलेलं आहे. त्यामुळे त्यांनी जे जो रूल 8.1 असतो जे की एम्फसाइज करते मेंटेनिंग इंटिग्रिटी, इथिक्स आणि कंडक्ट पॅरा ऍथलीट्स मध्ये, तर ते त्यांनी ब्रेक केलेलं आहे, व्हायोलेट केलेलं आहे. तर त्यामुळे ते डिस्क्वालिफाय झालेले आहे आणि त्यांचा जो गोल्ड आहे तो अपग्रेड झालेला आहे. आणि त्या अपग्रेड मध्ये नवदीप यांना तो गोल्ड मिळालेला आहे, म्हणजे एक स्टेप ते वर आलेले आहे त्यांच्या डिस्क्वालिफिकेशन मुळे. तर त्यानंतर फायनल रिझल्ट जो झालेला आहे तो झालेला आहे नवदीपचा जो मेडल आहे तो अपग्रेड होऊन तो गोल्ड झालेला आहे. आणि हा जो मेडल आहे गोल्ड मेडल, तर हा इंडियाचा फर्स्ट एव्हर गोल्ड मेडल आहे मेन्स जॅव्हलिन F41 कॅटेगरी मधला. ओके, इन पॅरालिम्पिक. इंडियाचे ओव्हरऑल मेडल टॅली काय आहे बघूया. तर आता इन्क्रीज झालेले आहे मेडल टॅली, तर तसे 29 आहे. ओके, टोटल 29 झालेले आहे मेडल्स, गोल्ड, सिल्वर आणि ब्रॉन्झ पकडून. तर त्यामध्ये आहे 7 गोल्ड, 9 सिल्वर आणि 13 ब्रॉन्झ मेडल. ओके, तो ओव्हरऑल मेडल टॅली 29 आहे. त्याच्यामध्ये 7 गोल्ड आहे, 9 सिल्वर आहे आणि 13 आहे ब्रॉन्झ मेडल्स. नेक्स्ट बघूया न्यूज. ओके, नेक्स्ट न्यूज आहे ज्योती बेरवाल यांनी सुद्धा गोल्ड मेडल पटकावलेला आहे. पण ते कशामध्ये मिळवलेलं आहे त्यांनी, अंडर-20 वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिप मध्ये. तर बघूया न्यूज. गोल्ड मेडलची विक्ट्री ही ज्योती बेरवाल यांनी सिक्युअर केलेला आहे गोल्ड मेडल इन वुमेन्स 76 फ्री स्टाईल कॅटेगरी मध्ये. ओके, वुमेन्स 76 kg फ्री स्टाईल कॅटेगरी मध्ये ऍट अंडर-20 वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिप मध्ये. तर जी कुठे हेल्ड झालेली आहे, स्पेन इथल्या पोंटेवेड्रा इथे. ओके, त्यांनी डिफीट केलेलं आहे युक्रेनच्या मारी ओर्लेविच यांना फिनाले मध्ये. आणि जो त्यांचा फिनालेचा पाथ आहे, तर त्यांनी कोणाकोणाला डिफीट केलेला आहे त्या फिनाले पर्यंत जाण्याकरता. तर त्यांनी डिफीट केलेला आहे त्यांच्या अपोनेंट्सला, जे की होते मंगोलिया, चायना, टर्कीचे. ओके, तर या सगळ्यांना त्यांनी डिफीट करत गोल्ड मेडल मिळवलेला आहे अंडर-20 वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिप मध्ये. तर हे हा जो आहे टायटल, हा इंडियाचा कॉन्सिक्युटिव्ह टायटल आहे जो मार्क करतो इंडियाचा सेकंड कॉन्सिक्युटिव्ह गोल्ड इन वुमेन 76 कॅटेगरी मध्ये, आणि जो की आहे अंडर-20च्या वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये. तर या आधी 2023 मध्ये प्रिया मलिक यांनी सुद्धा हा टायटल जिंकलेला होता. नेक्स्ट बघूया न्यूज.
ओके, नेक्स्ट आहे सुरतने टॉप केलेला आहे कशामध्ये, इंडिया एअर क्वालिटी रँकिंग मध्ये. तर याचे की हायलाइट्स बघूया आपण. सुरतने टॉप केलेला आहे. सेकंड आणि थर्ड वर कोणती सिटी आहे बघूया आपण. सो स्वच्छ वायू सुरेक्षण अवॉर्ड 2023 यामध्ये गुजरातच्या सुरतनी फर्स्ट रँक मिळवलेला आहे एअर क्वालिटी इम्प्रुव्हमेंट अमंग इंडियन सिटीज मधनं, ज्याच्यामध्ये विथ ओव्हरऑल किती 1 मिलियन पॉप्युलेशनचं ते सिटी मधनं त्यांनी फर्स्ट रँक मिळवलेला आहे. त्यानंतर मध्य प्रदेशचं जे जबलपूर आहे त्याचा सेकंड रँक आहे आणि थर्ड वर आहे उत्तर प्रदेशचा आग्रा. ओके, सो फर्स्ट गुजरात मधलं सुरत, सेकंड आहे मध्य प्रदेश मधलं जबलपूर आणि थर्ड आहे उत्तर प्रदेश मधलं आग्रा. तर युनियन एन्व्हायरमेंट मिनिस्टर भूपेंद्र यादव आणि राजस्थानचे चीफ मिनिस्टर भजनलाल शर्मा यांनी हा अवॉर्ड जो आहे तो प्रेझेंट केलेला आहे विनिंग सिटीजला. नेक्स्ट, तर कॅटेगरी वाईज विनर्स कोण कोण आहेत. सिटीज विथ अ पॉप्युलेशन बिटवीन 3 लाख टू 1 मिलियन. तर 3 लाख टू 1 मिलियन मधले ज्यांची पॉप्युलेशन आहे ज्या सिटीजची, तर त्यामध्ये विनर्स कोण कोण आहेत. उत्तर प्रदेश मधलं फिरोजाबाद, महाराष्ट्र मधलं अमरावती आणि उत्तर प्रदेश मधलं झांसी. तर हे 3 लाख टू 1 मिलियन मधले ज्यांचे पॉप्युलेशन आहे त्या सिटीज आहे ज्यांनी हे अवॉर्ड विन केलेला आहे. नेक्स्ट आता ज्यांचे 3 लाख पर्यंत आहे, अंडर 3 लाख आहे, तर ते आहे उत्तर प्रदेशचं रायबरेली, तेलंगणा मधलं नालगोंडा आणि हिमाचल प्रदेश मधला नालागड. तो नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम, तर हा कधी लॉन्च झालेला आहे. हा लॉन्च झालेला आहे 2019 मध्ये आणि एनसीएपी यांचा उद्देश आहे रिड्यूस करणे पर्टिक्युलेट पोल्युशन PM10 बाय 40% 2025-26 पर्यंत. आणि हा प्रोग्राम कव्हर करते 131 नॉन अटेनमेंट सिटीज. ओके, सो गुजरात मधलं जे सुरत आहे त्यांनी फर्स्ट रँक मिळवलेला आहे आणि एअर क्वालिटी मध्ये टॉप केलेला आहे इंडिया एअर क्वालिटी मध्ये. आणि त्यांना हा जो स्वच्छ सुरेक्षण अवॉर्ड आहे, स्वच्छ वायू सुरेक्षण अवॉर्ड 2023 हा त्यांनी जिंकलेला आहे. फॉलोड बाय मध्य प्रदेश मधलं जबलपूर आणि उत्तर प्रदेश मधलं आग्रा. नेक्स्ट बघूया न्यूज. ओके, नेक्स्ट आहे इंग्लंडचे ऑलराऊंडर मोईन अली यांनी रिटायरमेंट अनाऊन्स केलेली आहे फ्रॉम इंटरनॅशनल क्रिकेट मधनं सप्टेंबर 2024 मध्ये. म्हणजे या महिन्यातच त्यांनी त्यांची रिटायरमेंट अनाऊन्स केलेली आहे. ओके, तर का बरं त्यांनी केलेली आहे, तर जे व्हाईट बॉल सिरीज आहे अगेन्स्ट ऑस्ट्रेलिया त्यामध्ये ते सिलेक्ट नाही झालेले, त्यामुळे पण नाही, पण ते सिलेक्ट नाही झालेले म्हणून त्यांनी ती रिटायरमेंट जी आहे ती अनाऊन्स केलेली आहे. त्यानंतर त्यांनी ती रिटायरमेंट अनाऊन्स केलेली आहे. आणि मोईन अली हे 37 इयर्स ओल्ड आहे. त्यांनी स्टेट केलेलं आहे, त्यांनी म्हटलेलं आहे की आता ही वेळ आलेली आहे स्टेप बॅक करण्याची, स्टेप असाइड करण्याची आणि जे न्यू जनरेशन, नेक्स्ट जनरेशन क्रिकेटर्स आहे त्यांना ते टेक ओव्हर करेल. ओके, त्यांना टेक ओव्हर करण्यासाठी आता स्टेप असाइड करण्याची हा टाइम आलेला आहे म्हणून. सो इंटरनॅशनल डेब्यू त्यांनी केलेला होता फॉर इंग्लंड क्रिकेट टीम 2014 मध्ये. ओके, 2014 मध्ये त्यांनी इंग्लंड क्रिकेट टीम मध्ये त्यांचा इंटरनॅशनल डेब्यू केलेला होता. करिअर स्टॅट्स बघूया त्यांचे. टेस्ट मध्ये त्यांनी प्ले केलेले आहे 68 मॅचेस, स्कोर केलेले आहे 2914 रन्स आणि 204 विकेट्स त्यांनी घेतलेले आहे टेस्ट मध्ये. ओडीआयज मध्ये प्ले केलेले आहे 138 मॅचेस, स्कोर केलेले आहे 2391 रन्स आणि टोटल असे 87 विकेट्स त्यांनी घेतलेले आहे ओडीआयज मध्ये. T20 इंटरनॅशनल मध्ये 92 मॅचेस प्ले केलेले आहे, 1373 रन्स त्यांनी मिळवलेले आहे आणि 75 विकेट्स घेतलेले आहे. तर या अचिव्हमेंट्स मध्ये जे त्यांनी जेवढे पण क्रिकेट खेळलेले आहे, त्या जेवढे पण त्यांनी गेम्स खेळलेले आहे, गेम्स पेक्षा जेवढे पण त्यांनी मॅचेस खेळलेले आहेत त्यामध्ये त्यांच्या ज्या अचिव्हमेंट्स आहे त्यामध्ये इन्क्लूड आहे 8 सेंचुरी, 28 हाफ सेंचुरी आणि टोटल 366 विकेट्स. ओके, सो इंग्लंडचे ऑलराऊंडर मोईन अली यांनी त्यांची रिटायरमेंट अनाऊन्स केलेली आहे फ्रॉम इंटरनॅशनल क्रिकेट मधनं.
क्वेश्चन्स बघून घेऊया. सो फर्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट टाइप ऑफ मिसाईल इज अग्नि 4? तर अग्नि 4 जी आहे ही कोणत्या टाइपची मिसाईल आहे? तर ती आहे इंटरमिजिएट रेंज बॅलिस्टिक मिसाईल. नेक्स्ट क्वेश्चन, विच इंडियन वॉरशिप participated in 22nd Indo-French Varuna naval exercise? तर इंडियाची कोणती वॉरशिप जी आहे तिने पार्टिसिपेट केलेला आहे 22nd इंडो-फ्रेंच वरुणा नेव्हल एक्सरसाइज मध्ये. तर तिचं नाव आहे INS टावर. How much has the government allocated for research and development in technical textile sector? तर रिसर्च अँड डेव्हलपमेंट करता इन टेक्निकल टेक्सटाईल सेक्टर मध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटनी किती हाऊ मच अमाऊंट जी आहे ती अलोकेट केलेली आहे? तर ती केलेली आहे 1400 करोड. विच इंडियन ऍथलीट, कोणते इंडियन ऍथलीट आहे ज्यांनी गोल्ड मेडल जिंकलेला आहे इन मेन्स हाय जम्प T64 मध्ये ऍट पॅरिस पॅराऑलिम्पिक मध्ये? तर त्यांचं नाव आहे प्रवीण कुमार. नेक्स्ट, विच इंडियन पॅरा ऍथलीट had their silver medal in men's javelin F41? ओके, तर जे पॅरिस पॅराऑलिम्पिक मध्ये जे मेन्स जॅव्हलिन F41 झालेला आहे तर त्यामध्ये त्यांचं मेडल जे आहे ते अपग्रेड झालेलं आहे, म्हणजे सिल्वर टू गोल्ड अपग्रेड झालेलं आहे. तर त्याचं नाव काय? त्यांचं नाव आहे नवदीप. नेक्स्ट क्वेश्चन, विच इंडियन रेसलर वोन द गोल्ड मेडल? कोणत्या इंडियन रेसलर आहे ज्यांनी गोल्ड मेडल विन केलेलं आहे इन वुमेन 76 kg कॅटेगरी मध्ये ऍट अंडर-20 वुमेन्स रेसलिंग चॅम्पियनशिप, वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिप मध्ये? तर त्यांचं नाव आहे ज्योती बेरवाल. बाय व्हॉट पर्सेंट डज द नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम? तर यांचा उद्देश काय आहे? रिड्यूस करणे PM10 लेवल बाय 2015 to 26. तर जे नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम आहे यांनी किती पर्सेंट हा हे केलेला आहे, एम केलेला आहे रिड्यूस करण्याकरता PM10 लेवल बाय 2025-26 पर्यंत? तर अप टू 40% हा रिड्यूस करण्याचा त्यांचा उद्देश आहे. विच इंग्लंड क्रिकेटर यांनी अनाउन्स केलेली आहे रिटायरमेंट फ्रॉम इंटरनॅशनल क्रिकेट इन सप्टेंबर 2024 मधनं? तर त्यांचं नाव आहे मोईन अली. सो तुम्हाला सेशन आवडलं असेल तर सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच टेलिग्राम आणि इंस्टाग्रामला जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. आणि आजच्या तुम्हाला न्यूज आवडले असेल तर आवर्जून लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा. सोबतच टेलिग्राम आणि इंस्टाग्रामला जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. थँक्यू.